ते पडले पण आता भेटन का नाही सगळे तर पाहत आहे. क्या बोलती पब्लिक, वर्धे जिल्हे की यवतमाळ जिल्ह्यातली सकाळीच निघलो हो दुकानाकडे जायसाठी, कारण की दुकानात गेल्याशिवाय आपलं होतच नाही. आलं ना बड्यापैकी का नाही रील काढायला बसलो इकडे येऊन. रील पाहत असेल तर तुम्ही का नाही इंस्टाग्राम आयडी मध्ये पाहू शकता. मग आलो इथं रस्त्यावर तयारी वयारी करून आपलं डब्बा गिब्बा घेऊन ॲटोची वाट पाहत होते. ॲटो काही येत नाही तर सगळेच जण मग का नाही आले वावरात, मग डायरेक्ट उठून का नाही पैदल वावराच्या रस्त्यानं जायला लागले. मग आले डब्बे गिब्बे ठेवले मस्त बड्यापैकून लटकवून, कारण की आता का नाही सोयाबीन कापायचं होतं आपल्याला. मग आपले हतियार वगैरे घेतलो, आपली बऱ्यापैकी तयारी वयारी केलं तर याने तर भिडले हो कापासाठी. मग तुम्ही भिडा म्हणलं, मी पण आता एंट्री करता म्हणलं बड्यापैकी मी पण कापाले त्यांले सोबती झालो. एक पात पुरली न निघलो आपलं पाणी प्यासाठी तिकडं. पब्लिक आपल्याला यूट्यूबवर 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे बरं, तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचा रील्स तर काही दूरचा नाही आहे बरं, यवतमाळ जिल्ह्यातून मारेगाव तहसीलतून एका छोट्या खेडेगावमधून आहे, तर तुम्ही सपोर्ट दाखवा. त्याच्यानंतर निघले आम्ही जेवण करायसाठी, कारण की भूक लागली होती. डबे गिबे खाली केले आणि इकडे आले. इकडे बड्यापैकी तयारी चालू होती, म्हणजे बीक करत होते. आपले पैसे गिसे दवडले नाही बरं, हाय खिशातच. मग का नाही बड्यापैकी मस्त आणून टाकलो सोयाबीन वगैरे, निघलं पुन्हा आणण्यासाठी. तिकडं गेल्यानंतर पाहतो तर यायनी का नाही बड्यापैकी सगळेच जण का नाही गाठोडे करत होते, सोयाबीनचे बांधत होते. बांधा म्हणलं तुम्ही, मी येतो म्हणलं टाकून बड्यापैकी. मग टाकणं गिकणं झालं, सगळं संपलंच होतं. तर आता घराकडं जायची तयारी चालू होती, तर अर्धे जण गोष्टी करत होते, अर्धे जण होतेच इकडे. मग मी निघलो आपलं थैला आले रोडच्या जवळपास, कारण की रोडवर का नाही आपली गाडी वेट करत होती, कारण की ॲटोमध्ये जायचं होतं ना. तर मग ॲटो गिटो आलं न, ॲटोमध्ये बड्यापैकी बसलो ना, आलं गावाजवळ. पण डब्बा गिब्बा घेतलं न उतरलं न निघलं आपलं घराकडे जायसाठी पैदल. पब्लिक खरंच आपल्याला यूट्यूबवर 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे बरं, त्याच्यानंतर आपण का नाही